साताऱ्यातील कास पठाराकडे जाणाऱ्या येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली आहे। पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। मात्र ही दरड अद्यापही हटवण्यात आली नाहीये, त्यामुळे सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे। पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना वाढतात आणि आज पुन्हा एकदा ही दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कासकडे जाणारा जो रस्ता आहे तो घाट रस्ता आहे, येवतेश्वर घाट। या घाटामध्ये दरड कोसळली आहे। आज सकाळी पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळली आहे आणि मोठमोठी दगड तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावर आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। अनेक पर्यटक या रस्त्याने कासकडे असतील, बामनोली असेल याकडे जात असतात। त्याचबरोबर त्या भागातील गावकरी जे आहेत ते याच रस्त्याने ये जा करत असतात। मात्र आता हा घाट थोडासा धोकादायक झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे, कारण एका बाजूने जरी आता वाहनं इथून जात असली तरी या ठिकाणी जो काही पाऊस होतोय, गेल्या 3-4 दिवसापासून साताऱ्यात पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळेच घाट रस्त्यांवर अशा पद्धतीनं काही भागात दरडी कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं लोकांनी घाट रस्त्याने प्रवास करताना खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचे प्रशासनानं आदेश काढलेला असला तरी एकूणच हे जे काही घाट आहे, ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये महाबळेश्वर रोडला केळघर घाट असेल, पसरणी घाट असेल, त्याचबरोबर हा येवतेश्वरचा घाट असेल, या घाटांमध्ये खरं तर लोकांनी आता सावधगिरीने प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, येवतेश्वर, सातारा।